गुड मॉर्निंग गाइस. बघा आपल्या नाश्त्याची तयारी झालेली आहे. पोहे आणि चहा. थँक्यू टू वाईफ. आता आपण निघालेलो आहोत आपल्या बिल्डिंगमधून. गुड मॉर्निंग. आता आपण निघालेलो आहोत. हे बघा आता आपण आपल्या सोसायटीतून बाहेर निघालेलो आहोत. हे आहे आमचं घनसोली सर. हे बघा आता आपली गाडी. आता आपण गाडीत बसून प्रवास. हे बघा मंडळी आता आपण खारघरपर्यंत पोहोचलेलो आहोत. हा आहे खारघरचा स्काय वॉक जो खारघर स्टेशन ते खारघर सिटीपर्यंत आहे. हे बघा लेफ्ट साईडला हे स्टेडियम आहे. बहुतेक वेंगसरकर स्टेडियम आहे वाटतं. हे बघा छान नदी आहे. पावसाळ्यामध्ये इकडचं वातावरण खूप छान असतं, सुंदर असतं एकदम. हे बघा मंडळी तुम्ही राईट साईडला बघू शकता विहीगर गाव आहे जे बैलगाडा शर्यतवाले स्वर्गीय पंढरीशेठ फडके त्यांचं ते गाव. या बाजूला आल्यावर नेहमी असं वाटतं खूप निसर्गरम्य वातावरण आहे. सांगतात ना मंजिल से ज़्यादा सफ़र का मजा लो, तसं नेहमी इकडे. आता आम्ही आमचे एक मित्र आहेत त्यांनी इथं आत्ताच जस्ट घर बांधलेलं आहे. इकडं भेट द्यायला आलो होतो. त्यांनी जागा घेऊन इकडं घर बांधलेलं आहे. छान असं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण. आणि आजूबाजूला बघा किती सुंदर झाडी आहे आणि खूप छान वातावरण होतं. छान प्रसन्न असं वातावरण होतं. आणि आता आम्ही निघालो. बाय बाय. तर पुढे बघू शकता की आता किती छान आजूबाजूला मस्त माती आहे, झाडं आहेत. आणि बघा कशी छान नदी आहे शेजारी. छान अशी नदी आहे. हा बघा आमचा सफेद हत्ती जंगलातून कसा एकदम थाटामाटात येत आहे. हे बघा कशी छान छान इकडे बंगले आहेत. आता इथं आम्ही पुढे आमच्या मावशीचा फार्म हाऊस आहे तिकडं चाललो आहोत. मावशी तिकडे आहे म्हणून त्यांना भेट द्यायला चाललो आहोत. या बघा कशा छान छान जंगलातील वाटा ज्या आपल्याला एका शांततेकडे घेऊन जातात. हे बघा छान डाव्या बाजूला एक सुंदर असा कोणाचा तरी बंगला आहे. अँड काउंट डाऊन स्टार्ट. 5 4 3 2 1. आणि बघा फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. हे बघा मावशीने आमचं स्वागत लिंबू पाण्याने केलेलं आहे. घरचे लिंबू आहेत. आणि बघा पाळण्यावर बसून छान लिंबू पाण्याचा आस्वाद घेताना बाजूला आमचे बंधू मनीष पाटील. आणि हे बघा समोर असं उंच त्यांनी एक शिडी लावलेली आहे आणि वरती पाण्याची टाकी आहे. तर आता मी पाण्याच्या टाकीवर जाऊन तुम्हाला बाजूचा निसर्ग दाखवत आहे पूर्ण. तर चला आपण हळूहळू हळूहळू वरती जाऊया. आणि फायनली आपण सर्व शिड्या चढून वरती आलेलो आहोत. आणि हे बघा किती छान छान डोंगर आहे. हा बघा कसा छान परिसर आहे आजूबाजूला. आणि बघा बाजूला नदी आहे ती बघा मागच्या बाजूला खाली नदी आहे. ह्या बाजूने दाखवतो तुम्हाला. ही बघा कशी छान नदी आहे. वाहतं पाणी आहे. छान थंडगार पाणी असतं. फायनली जेवणाची व्यवस्था व्हेजवाल्यांसाठी भाजी भजी आणि भाकरी आणि मटनवाल्यांसाठी मटन. पुन्हा एकदा जेवल्यानंतर वरती आलेलो आहे. आणि बघा सूर्य मावळतीला आला आहे. खूप छान वातावरण आहे. मागे बघू शकता बघा तुम्ही फक्त डोंगर झाडी पाणी आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. फायनली आपण आता या आयफेल टॉवरवरून खाली उतरत आहोत हळूहळू. आणि बघा तुम्ही वरून किती उंच दिसत आहे. तर फायनली आपण खाली पोचलेलो आहोत. हा आजूबाजूचा परिसर आता मी तुम्हाला थोडा दाखवतो की कुठली कुठली झाडे आहेत, काय काय आहेत, किती फळं आहेत. ही बघा ही नदी आहे आणि वाहतं पाणी आहे. त्याच्यामुळे इकडे पाण्यामध्ये भिजायलाही खूप आनंद वाटतो. ही बघा भाजी जी मावशीच्या फार्म हाऊसवर आलेली आहे. घरची भाजी आहे, गावठी भाजी आहे. याला चव खूप छान लागते. हे आहे घर मावशीचं. आणि हे बघा आजूबाजूला किती छान निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इथं बघा हा छोटासा स्विमिंग पूल बनवलेला आहे. आता बरेच दिवस इथं कोण आलं नाही म्हणून साफ केला नाही आहे, पण खूप असं छान स्विमिंग पूल आहे.
आणि याच्या मागेच नदी आहे. आता बघा राईट साईडला ही खूप ही अळूची पानं आहेत, अलवडी आपण ज्या करतो त्याची पानं आहेत. हे बघा मनीष पाटील पुण्याचं काम करताना झाडांना पाणी मारत आहे. समोर बघू शकता तुम्ही, हे बघा गवती चहा आहे, नॅचरल ग्रीन टी. आणि हे बघा मनीष पाटील, सिद्धेश म्हात्रे आपल्याला झाडांबद्दल माहिती सांगताना. ही बघा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. हे आहे आपट्याचा वापर सोनं म्हणून करतात. आणि हे बघा पपई, किती छान पपई आलेले आहेत पपईला. आणि हे बघा पेरू, खूप जवळ एकदम खाली पेरू आलेले आहेत आणि खूप छान असे पेरू आहेत. एक टेस्ट आम्ही केला होता, खूप टेस्टी होता पेरू. आणि पेरू हे पौष्टिक आणि औषधीय असतो, त्याच्यामुळे पेरूचं सेवन करायला पाहिजे प्रत्येकाने. हे बघा किती सारे पेरू आहेत आणि छान छान पेरू आहेत. हे बघा बाजूलाच लिंबू आहेत, जे आपण गावठी लिंबू, घरचे लिंबू आहेत. आणि याचा हा बघा सरबत आम्ही समोरून दिसत आहे, झूम आउट केलेला आहे. आणि आजूबाजूला बघा सूर्य, एकदम शीतल सूर्य आहे. आणि हे बघा टकमक टोक, आणि त्याच्या बाजूने बघा की विमान चाललेलं आहे. आणि हे बघा सलमान खान यांचं फार्म हाऊस, अर्पिता फार्म, हे इकडे जवळच होतं, म्हणून आम्ही इकडे थोडासा आलो होतो जस्ट बघण्यासाठी. तर बाहेरून त्यांचं अर्पिता फार्म बघितलं. आता आम्ही परत तर गाईज आता आम्ही ठाण्याला चाललेलो आहोत, नाटक बघायला चाललेलो आहोत. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे नाटक आहे जर तरची गोष्ट. उमेश कामत आणि प्रिया बापट यांचं नाटक आहे. तर आता आम्ही लवकरच पोचू नाट्यगृहाजवळ. आसपास एक 5-10 मिनिट बाकी आहेत. फायनली आपण आपल्या नाट्यगृहाजवळ पोचलेलो आहोत. बघा हा डाव्या बाजूला दिसत आहे, हेच आहे काशीनाथ घाणेकर नाट्यगृह. आणि लवकरच आपलं नाटक सुरू होणार आहे. आता आपण पोचू आणि त्यानंतर आपण नाटक बघायला जाऊ. हे तुम्ही बघू शकता, इथं खूप सारे फोटो आहेत. मराठी सिनेसृष्टीतील आणि नाटक क्षेत्रातील सर्व कलाकार, हे थोर मोठे कलाकार, यांचे सर्वांच्या प्रतिमा इकडे लावलेल्या आहेत. हे बघा धर्मवीर आनंद दिघे साहेब. हे बघा आता आम्ही काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे आलेलो. आता आपलं नाटक बघून झालेलं आहे आणि बाजूला हे आहे सुप्रीम हॉटेल. इथं आपण आता जेवायला जाणार आहोत. आणि बघा फायनली आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत. हे बघा सिद्धेश, मावशी, मामा आणि मनीष. हे बघा व्हेज कोल्हापुरी, दाल खिचडी, व्हेज साल्ट अँड पेपर, चपाती. सुंदर असं जेवण होतं, खूप टेस्टी होतं. आणि हे बघा स्वीट डिशमध्ये रबडी जिलेबी आणि गुलाबजामुन, सुंदर होती टेस्ट एकदम.